वर्ग 8वा, विषय मराठी, पॅटचा पेपर 2026-27. नाही आला तर चॅनल डिलीट करेल, चक्क चॅनल डिलीट करेल. तर स्टार्टिंगला तुम्ही काय करा, वही घ्या लवकर हातामध्ये, नोट पेन घ्या आणि हे प्रश्न लिहून काढा. 100 काय 1000% येईल. थंबनेल मध्ये पण लिहिलंय, नाही आला तर मी माझा चॅनल डिलीट करीन. पण त्यासाठी तुम्हाला एक कंडिशन आहे बघा. फर्स्ट तुम्ही वही पेन घ्या हातामध्ये, मला असं वाटलं घेतलं असेल. फक्त एक काम करा, एक व्हिडिओला लाईक करा आणि एक हाईपचं ऑप्शन दाबा आणि एक कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, हाईपचं ऑप्शन दाबा, जेणेकरून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. 1000% हा व्हिडिओ तुम्हाला पेपर परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे. एक लाईक करा, फक्त करा, लवकर लवकर करा आणि एक हाईपचं ऑप्शन दाबा, लवकर दाबा, लवकर. मी थांबलो आहे तुमच्यासाठी. दाबा, मग आपण बघूया की समोर आपला पेपरचे खूप IMP प्रश्न की जे 100-1000% तुम्हाला विचारले जाणार. लवकर 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 दाबा. ठीक आहे, ॲझ्युम करतो एक लाईक केलं असेल. बघूया व्हिडिओचे सगळ्यात जास्त लाईक झाले पाहिजे आणि एक कमेंट केली असेल और हाईपचं ऑप्शन तुम्ही क्लिक केलं असेल. बघू किती हाईप होता आपल्याला. तर बघा, जाऊया आपल्या व्हिडिओकडे. बघा, प्रश्न क्रमांक 1 दिला आहे 10 मार्कासाठी. निबंध लिहा. 10 मार्कासाठी प्रश्न आहे. खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्यावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. 1001% विचारला जाणार आहे. माझा देश या विषयावर दिलेल्या मुद्द्यांवर निबंध लिहायचा आहे. देशाबद्दल अभिमान व प्रेम, कर्तव्य व जबाबदारी, विविधता व एकता, संस्कृती व परंपरा, देशाचे वेगवेगळेपण. या 5 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला एक 10 मार्कासाठी निबंध लिहायचा आहे. अशाचा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. मी तुम्हाला एक व्यवस्थित निबंध लिहून येतो, जसाचा तसा पाठ करा आणि पेपरमध्ये लिहा. तुम्हाला 10 पैकी 10 मार्क फिक्स मिळणार आहे, हा प्रॉमिस आहे माझा. ठीक आहे, तर चला जाऊया. बघा आता, भारत माझा देश आहे, मला माझ्या देशाचा अभिमान आहे. आपल्या देशाची परंपरा, संस्कृती आणि इतिहास अतिशय सुंदर आहे. विविध धर्म, भाषा आणि संस्कृती असूनही आपण सर्वजण एकत्र नांदतो, हीच आपल्या देशासाठी खरी ओळख आहे. आपल्या देशाबद्दल प्रत्येक नागरिकांच्या मनात अभिमान आणि प्रेम असणे आवश्यक आहे. देशासाठी काम करणे, त्यांचे नाव उंचावणे आणि त्यांची प्रगती साधणे हे आपल्याला कर्तव्य आहे. आपण प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली तर देश नक्कीच प्रगत होईल. हा निबंधाचा काही भाग आहे. बघा, भारत हा विविधतेचं एकतेचे सुंदर उदाहरण आहे. येथे अनेक भाषा, पोषण, सण, उत्सव आणि परंपरा आहेत, तरीही सर्व भारतीय एकमेकांशी प्रेमाने राहतात. ही एकता आपल्या देशाची ताकद आहे. आपली संस्कृती आणि परंपरा आपल्याला चांगली संस्कार देतात. वडीलधाऱ्यांचा आदर, निसर्गाचे प्रेम, सहकार्याची भावना या आपल्या संस्कृतीचा खास वैशिष्ट्य आहेत. माझा देश अनेक बाबतीत वेगवेगळा आणि महान आहे. येथे विज्ञान, क्रीडा, शेती, विज्ञान, उद्योग या क्षेत्रांची प्रगती होते. अशा प्रकारचा निबंध तुम्हाला 10 मार्कासाठी लिहायचा आहे. पुढील प्रश्न येणार आहे पुन्हा 10 मार्कासाठी. संवाद लेखन. संवाद लेखनचा विषय आहे. पाठ्यपुस्तकामधील QR कोड संदर्भात 2 मित्रांमधील संवाद लिहा. जसाचा तसा संवाद तुम्हाला मी दिलेला आहे तसाच लिहायचा आहे. तुम्हाला जर वाटलं नाव बदलायचे, फक्त तुम्ही नाव बदलू शकता. तुमच्या मित्राच्या जागी तुमचं कोणी जवळच्या मित्राचं नाव टाकू शकता, पण संवाद तोच ठेवायचा आहे. बघा, संवाद मध्ये काय आहे. राम: अरे श्याम, तू पुस्तकातील QR कोड स्कॅन केला का? श्याम: हो, कालच केला. खूप छान व्हिडिओ मिळाला. राम: खरंच? मला अजून पाहायला वेळ मिळाला नाही. त्यात काय होतं? श्याम: त्या धड्याचे स्पष्टीकरण, चित्रांसह उदाहरणे आणि सराव प्रश्न हा होता. तर राम म्हणतो, वा, मग अभ्यास करायला खूप सोपे होईल. श्याम म्हणतो, हो ना, शिक्षकांनी सांगितलेले मुद्देही त्यात स्पष्ट केले होते. राम म्हणतो, मग आजच मी तो QR कोड स्कॅन करतो. श्याम: नक्की कर, तुला खूप उपयोग होईल. राम म्हणतो, धन्यवाद मित्रा. श्याम म्हणतो, काही नाही, आपण दोघे मिळून अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी आपण येथेच थांबूया. हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले आले. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.